भाई ओ भाई आवाज खाली तुम्ही आवाज खाली एवढा काय। हा भंपक व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अहिंसेचा संदेश देणारा मुनी आहे। मराठी माणसाचा महिलांचा आवाज दाबणारी विकृती आहे आणि ही व्यक्ती जैन धर्मीय आहे। कबुतरांच्या प्रश्नावरून उच्छाद मांडणाऱ्या जैनांनी आता रस्त्यावरच्या पांढऱ्या पट्ट्यांवरून अक्षरशः सांस्कृतिक दहशतवाद माजवलेला आहे। यावरचे असंख्य व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले असतील। मूळ मराठी माणसाचा घाटकोपर परिसर जो आत्ता जैन बहुल झालेला आहे, इथल्या कैलास ॲव्हेन्यू या सोसायटीच्या आवारामध्ये जैन मुलींना चालायला सुकर व्हावं म्हणून पांढऱ्या पट्ट्या आखण्यात आल्या। पण इथले जागरूक रहिवासी प्रसाद वेद पाठक यांनी या विरोधात आवाज उठवला आणि त्यानंतर हा प्रकार राज्यभर गाजला। या निमित्ताने जैनांची अरेरावी, पैशांचा माज आणि पोकळ अहिंसावाद चव्हाट्यावरती आला। मागेही कबुतरांच्या प्रश्नावरून जैनांनी उच्छाद मांडला होता। आता पांढऱ्या पट्ट्यांवरून मराठी माणसावरती जैन गुरगुरतायत। घाटकोपरसह इतर काही भागांमधल्या रस्ते आणि फुटपाथवर पांढऱ्या पट्ट्या कुणाच्या परवानगीने आखल्या? सूक्ष्मजीवांचा विचार करणारे जैन माणसांचा विचार कधी करणार? महिलांचा आवाज दाबणारे जैन मुली खरंच अहिंसेचं पालन करतात का? मराठी माणसाच्या प्रदेशात कशी वाढली आहे जैनांची दादागिरी? प्रशासन जैनांच्या अरेरावीकडे नेहमीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करतं? या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये असणार आहेत। सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ज्या खुलचट प्रथा परंपरांना मूठमाती द्यायला हवी त्याचं पालन भारतासारख्या देशामध्ये मोठ्या अभिमानानं केलं जातं। जसं की पक्ष्यांना दाणे टाकल्यानंतर आपली भरभराट होते असा विचार करणं। आणि हा विचार फक्त जैन धर्मियांमध्येच आहे असं नाहीये बरं का, हिंदू धर्मात सुद्धा अशा आंधळ्या श्रद्धा मानल्या जातात। आता पांढऱ्या पट्ट्यांचंच बघा ना, मूळ मराठी माणसाचा घाटकोपर असो, दादर असो किंवा दक्षिण मुंबईतले विविध परिसर, जिकडे तिकडे जैनांनी सांस्कृतिक दहशतवाद माजवलेला आहे। एकीकडे अहिंसा परमो धर्म म्हणायचं आणि दुसरीकडे आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याची, आम्ही काय बांगड्या घातल्यात का असं म्हणून महिलांना हिणवण्याची नीच वृत्ती दाखवायची आणि मग मिच्छामी दुक्कडम म्हणून माफी मागण्याचा आव आणायचा, ही जैनांची रियालिटी आहे। याचा प्रत्यय वेळोवेळी मराठी माणसाला आलेला आहे आणि येतोय। पांढऱ्या पट्ट्यांवरून आवाज काय उठवला आणि प्रसाद वेद पाठक यांना जैनांकडून अरेरावी सुरू झाली। इन्फ्लुएन्सर असलेल्या प्रसाद यांचं इन्स्टा अकाउंट सस्पेंड झालं। आपल्या जीविताला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली। बरं आहे, शिवसेना किंवा इतर कोणतेही पक्ष नाही, किमान मनसे तरी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे। पण प्रश्न इथे जैनांच्या या सगळ्या ॲरोगन्सीचा आहे। जैन मुनी दारोदारी भिक्षा मागतात। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा मार्गावरती शेवाळ तयार होतं, त्यावरून चालताना सूक्ष्मजीव मरू नयेत म्हणून जैन मुनी तिथून जात नाहीत। यासाठी मग पांढऱ्या पट्ट्या मारण्यात येतात असा दावा केला जातो। शिवाय पांढऱ्या रंगामुळे त्यावरून चालताना पायाला चटके बसत नाहीत। अरे पण दीक्षा घेताना या सर्व गोष्टींचा विचार केलेला नसतो का? त्याग केलेला नसतो का? मग चटके बसण्याची इतकी काळजी आणि भीती कशाला? आणि चटकेच बसत असतील तर मग मार्गावरती फुलं टाका, गालीचे टाका, चटया टाका। जिकडे तिकडे पांढऱ्या पट्ट्या आखून रस्त्यांचं, फुटपाथचं विद्रुपीकरण करण्याचा अधिकार दिला कोणी? आणि जैनांना साधी गोष्ट कळायला पाहिजे की पांढऱ्या पट्ट्या या रस्त्यावरती वाहतूक नियमनाच्याच हेतूने आखता येतात। धार्मिक कारणाने अशा पट्ट्या कुणालाही मारण्याचा अधिकार नाहीये। तरीही दादागिरीच करायची असेल तर अशांवरती कायद्याचाच आसूड ओढला पाहिजे, जे दुर्दैवाने होत नाहीये। प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करते याचा शोध घेण्याची खरं तर वेळ आलेली आहे। कबुतरांवरून देखील जैनांची जीवघेणी भूमिका वारंवार दिसून आलेली आहे। दादरचा कबूतरखाना आरोग्याच्या हेतूने बंद केला तेव्हा याच जैनांनी अत्यंत हिंसक मार्गाने तिथे आंदोलन केलं होतं। त्यावरती आम्ही त्यावेळी व्हिडिओ देखील बनवला होता, पाहिला नसेल तर नक्की बघा। या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे मंगलप्रभात लोढा यांनी आहे ते कबूतरखाने बंद करण्याचं सोडून मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या जैन मंदिरामध्ये नवा कबूतरखाना सुरू केला। अत्यंत गलिच्छ
आणि रोगट पक्षी असलेल्या कबुतरांचा विचार जैन करू शकतात, मग त्या कबुतरांमुळे माणसाला किती घातक परिणामांना सामोरं जावं लागतं याचा साधा विचार करण्याची क्षमता देखील या अंधश्रद्धा लोकांमध्ये नाही. आणि कबुतरांचाच लाडका कोंबड्या बकऱ्या यांनी काय घोडं मारले, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाने त्याने काय केलं. खरं तर हा विषय खूप गंभीर आहे. म्हणजे उघड्यावरती कबुतरांना दाणे टाकायचे आणि आपली प्रार्थनास्थळे मात्र जाळ्यांनी झाकायची. हे काय डबल स्टँडर्ड आहे. जैन स्वतःला पुढारलेले समजतात. त्यांच्यातले जे लोक उच्चशिक्षित आहेत, विशेषतः डॉक्टर आहेत, त्यांनी तरी आपल्या समाजातल्या अंधश्रद्धाळूंच्या डोक्यामध्ये खरं तर प्रकाश टाकायला पाहिजे. मनसेचे लोक जे म्हणतात की धर्म हा रस्त्यावरती आणायची काय गरज आहे, ते अगदी बरोबर आहे. तुमच्या धर्माचं पालन तुम्ही 4 भिंतीच्या आत करा. हे रस्ते रंगवून, फुटपाथ रंगवून, कबुतरांना दाणे टाकून आपल्या अंधश्रद्धेचं जाहीर प्रदर्शन कशासाठी केलं जाते. शेवाळं आणि त्यातल्या जीवजंतूंना हानी पोहोचू नये असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्ही साध्या रस्त्याने चालता, तिथे देखील सूक्ष्मजीव असतात, हवेत असंख्य बॅक्टेरिया असतात. मग श्वास घेणं सोडणार आहात का. कोरोनाच्या काळामध्ये जी लस घेतली त्याचं काय करणार आहात. डास चावू नये म्हणून काय करता. जे करता ते धर्मात मान्य आहे का. कारण डासांचा जीव महत्त्वाचा असेल तर त्यांच्या जीवदानासाठी त्यांना आपला दंश घेऊ देता का, की मच्छरदाणी लावून, मॉस्किटो रिपिलंट लावून अप्रत्यक्ष त्यांच्या अन्नसाखळीमध्ये बाधा आणता. काय करता. शक्य असेल तर या सगळ्यांची तार्किक उत्तर द्या. निलेशचंद्र नावाचा एक जैन मुनी आहे जो धर्मरक्षणासाठी शस्त्र हातात घेण्याची भाषा करतो. आम्ही हातात बांगड्या घातल्यात का असं म्हणून महिलांचा अवमान करण्याचं कृत्य करतो. यावरही आम्ही व्हिडिओ बनवला होता, तो नक्की बघा. त्यांचा एक जैन मुनी महिलांवरती डाफरतो, आवाज खाली कर म्हणत स्वतःचा आवाज चढवतो, जी क्लिप व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहिली. हे कुठल्या अँगलने अहिंसा परमो धर्म मांडणारे वाटतात. मनसे असो, भाजप असो की इतर पक्ष, हा काही राजकारणाचा विषय आहे का. एक जण म्हणतो पांढऱ्या पट्ट्यांचा त्रास होतोय तर मुंबऱ्यात जाऊन तिथे काय चाललंय ते बघा. तर दुसरा म्हणतो आम्हीच सगळं करणार तर मग तुम्ही काय करणार. सामान्य मराठी माणसाला खरं तर हे राजकारण मान्यच नाही. महाराष्ट्रावरती पहिला अधिकार हा मराठी माणसाचाच आहे आणि राहील. इथे येऊन पांढरे पट्टे मारून रस्ते विद्रूप करणं, कबुतरांना दाणे टाकून माणसांना धोक्यात टाकणं हे मराठी माणसाला मान्य नाही आहे. नॉनव्हेज खाणाऱ्या मराठी माणसांना जैन सोसायट्या घरं नाकारतात. कोणी दिला हा अधिकार. अशांवरती कठोर कायदेशीर कारवाई ही करायलाच हवी. जैनांनी आपल्या धर्मांध वृत्तीला बाजूला सारून अखिल मानवजातीचा विचार केला पाहिजे. मिच्छामी दुक्कडम म्हणून माफी मागण्यापेक्षा असली कृत्येच करू नका की ज्यामुळे माफी मागण्याची वेळ येईल. हे डबल स्टँडर्ड नॉट ॲक्सेप्टेबल, हे लक्षात ठेवा. आणि शेवटी घटनेचं पालन करून आपली कर्तव्ये पार पाडा. धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल असं वागू नका. जैनांची अशी घटनाबाह्य दादागिरी आढळल्यास प्रशासनाला कळवा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत करा. या व्हिडिओमध्ये आम्ही मांडलेल्या या मतांशी तुम्ही सहमत आहात का. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये जैनांची जी दादागिरी वाढलेली आहे त्यावरती तुमचं काय मत आहे, किंवा या सगळ्यावरती काय उतारा आहे असं तुम्हाला वाटतं, कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.